सुरुवात तर आपण काल शेवळा जी पहिली रानभाजी आणली ती मस्त बॉईल करून ठेवली. बघू शकता बॉईल करून ती अशी झालेली आहे. तर ही पावसाळ्यातील पहिली रानभाजी आज मी करणार आहे. तर कशी करणार आहे, कांदा घेतले 2 कांदे. तर इथे वैभवसाठी टिफिन पण भरलेला आहे मस्त इथे. आणि आईंना पण मी भाजी देऊन दिली. विहा आणि कियाराने पण टेस्ट केलेली आहे. तर आता आपण वैभवला देऊ. जरा खाऊन बघा. तुमचं आवडतं नॉनव्हेज आहे व्हेज मध्ये. कशी लागते मटण थोडं. तर इथे ना वरती स्टॉल पण होते, ज्वेलरी ब्लाऊज वगैरे. तर त्या असतील तर बघू आपण. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग आणि दीपाली धोम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आपण काल शेवळा जी पहिली रानभाजी आणली ती मस्त बॉईल करून ठेवली. बघू शकता बॉईल करून ती अशी झालेली आहे. तर ही पावसाळ्यातील पहिली रानभाजी आज मी करणार आहे. तर कशी करणार आहे, कांदा घेतले 2 कांदे आणि इथे वाटण मसाला खोबऱ्याचं तुम्ही कोणतं पण घेऊ शकता वाटण. तुम्ही नुसतं कच्चं वाटण सुद्धा घेऊ शकता, पण हे भाजलेलं वाटण आहे. तर हे घेणार कारण ही भाजी असं म्हणतात की मटणासारखी लागते एकदम. आणि त्याच्यात थोडेसे बेसिक मसाले, आपला चिकन मसाला मटण मसाला असतो ना, तर तो टाकणार आहे मी. तर कोणता टाकायचा आहे माझ्याकडे, चिकन मसाला. तर आता मी मस्त भाजी करते आणि तुम्हाला पण दाखवते. थोडीशी अशी ग्रेव्हीवाली भाजी करणार. तर म्हटलं चला आज दाखवू पहिली रेसिपी रानभाजी शेवळ्याची भाजीची. आता इथे मी तेल टाकलेलं आहे. 2 ते 2.5 चम्मच साधारण तेल टाकायचं. आणि आता मी सगळे ना मसाले इथे काढून घेते आणि तुम्हाला दाखवते नंतर. तर पहिल्यांदा आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे तेलामध्ये. आणि तुम्ही ना मस्त मालवणकडून मी जे चिकन मसाला वगैरे कशात पण टाकू शकतो. हा मालवणी मसाला आणलेला आहे, तो टाकणार आहे मस्त. कारण शेवळ्या जास्त तिकडे जास्त होतो कोकणामध्ये, तर त्याच्यामुळे मस्त त्यांची चव आज देणार आहे आपल्या भाजीला, शेवळ्याच्या भाजीला. तर कांदा मस्त फ्राय होतो बघू शकता. आता याच्यात मी टाकते आपलं वाटण. हे वाटण काय करून ठेवलेलं आधी. वाटण मला आवडतं सगळं कांदा. तर इथे मी मसाले घेतलेले आहे, लाल तिखट, हळद आणि आता जिरे पण टाकून घेतले साईडला, म्हणजे फ्राय होऊन जाते. आणि आपला हा चिकन मसाला हा कसा पण वापरू शकतो, मालवणी स्पेशल मसाला आहे हा. तर हा भरपूर म्हणजे 2 चमच घेते. मिरची कमी घेतली मी 1 चमच. आता हे मसाले मी याच्यात टाकून घेते. परतून घ्यायचं. तर आता टाकायची आपली मेन इन्ग्रेडियंट म्हणजे शेवळाची भाजी, जी विहारने पण मदत केली होती मला कट करायला. तर ती आता मस्त टाकू याच्यामध्ये. तर जेवढी करायची ना तेवढी आता मी आईंसाठी पण करते वरती, आमच्यासाठी पण. आता एवढी लोक येते आणि फक्त पाणी टाकायचं. आता मी एवढी आहे ना की मी नंतर सुकी भाजी करणार. अजून मी ग्रेव्हीची भाजी करते.
तर इथे भाजी मस्त छान परतली, एकदम चिकन सारखाच असा घमघमाट सुटला. चिकन मटन खातो ना नॉनव्हेजचा, त्याच्यात मी आता पाणी टाकते. केवढी करायची आता, एवढी बस. मी इतकंच पाणी टाकते, जास्त पातळ पण नाही आणि अशी ग्रेव्ही पण लागली पाहिजे. आणि याच्यात आता मीठ, आणि आता भाजी आपली शिजवलेलीच आहे, फक्त आता बॉईल करून घ्यायची. चवीनुसार मीठ. तर अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने शेवयाची भाजी केलेली आहे. आता ही ग्रेव्ही दाखवली, पुढच्या वेळेस मी सुकी जी तुम्हाला आधीच दाखवली ना पाणी न टाकता, तुम्ही ती सुकी फक्त मसाले कमी टाकायचे सुकी भाजीला. आणि एकदम बघू शकता मटनच दिसतंय का नाही? मटन, हा मटन व्हेज मटन, किमा केलं तसं मटन. मटन किमा. तर अशा पद्धतीने आपली मस्त भाजी झाली. आता मी झाकणार नाही कारण शिजवलेलीच आहे. बॉईल करून घेते आता, एक साईडला ठेवून देते, कमी गॅसवर बॉईल होऊ देते मस्त. आणि आता चहा करायचा आहे कारण मी आज वॉकिंगला पण नाही गेली, एक्सरसाइज करायची आहे, वैभवसाठी टिफिन करायचं आहे. तर स्पेशल त्याच्यासाठी शेवयाची भाजी केली. पटकन आता पीठ मळणार, चपात्या करून घेणार आणि चहा प्यायचा आहे अजून. तर चला बोलते नंतर, झाल्यानंतर भाजी. पद्धतीने मस्त आपलं पहिली रानभाजी शेवयाची दाखवलेली आहे. तसेच रानभाज्या भरपूर आता पावसाळ्यामध्ये येणार आहे कारण आम्ही नेहमी जातो. म्हणजे मी एकदम म्हणजे हे करते, प्रिफेअर करते की आपल्या पावसाळ्यामध्ये जेवढ्या रानभाज्या खाता येतील तेवढ्या रानभाज्या खाल्ल्या पाहिजे, कारण त्याच्यात खूप मिनरल्स, प्रोटीन मिनरल्स असतात त्याच्यामध्ये, म्हणून मग खाल्ले पाहिजे. एकदम पौष्टिक असतात शरीरासाठी. प्रत्येक भाजी प्रत्येक अवयवासाठी एकदम गुणधर्म असतात तिचे, म्हणजे एकदम काय म्हणतात त्याला, संजीवनी कशी बुटी, तसं त्या पद्धतीचं असतं प्रत्येक आजारासाठी किंवा अवयवासाठी. तर तेच मस्त तशीच शेवयाची भाजी मस्त केलेली. आता बॉईल झाली की झाली, कारण कालच भरपूर शिजवली मी, उकळवली, कारण मला माहिती नव्हती. आणि फर्स्ट टाईम मी आता शेवयाची भाजी केली आणि फर्स्ट टाईम तुम्हाला मी टेस्ट पण करून दाखवणार थोड्या वेळाने. तर आता इथे दूध पण तापत ठेवलं, चहा करणार आणि चला आता मस्त बॉईल होते. एकदम मटन जसं घमघमाट सुटतो ना घरामध्ये, तसंच एकदम वास येतो छानपैकी. आणि तुम्हाला मी दाखवलं साफ कशी करायची, काय करायची मागच्या ब्लॉगमध्ये. तर ह्या ब्लॉगमध्ये म्हटलं त्याला रेसिपी दाखवतं, म्हणून मी आज रेसिपी दाखवलेली आहे. खूप दिवसांनी ते पण आपल्या चॅनेलवर रेसिपी आलेली आहे, ते पण पहिले रानभाजी, पावसाळ्यातील पहिली रानभाजी शेवयाची भाजी. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. तर त्याला तर होईलच आहे आणि तुम्हाला दाखवते. मस्त अशी बॉईल होते आणि त्याला कट बघू शकता. जसं आता कोण सांगणार याच्यात मटन आहे का शेवयाची भाजी आहे, कोणीच गेस करू शकणार नाही, कारण मटन सारखं दिसतं एकदम. तर बघू शकता अशा पद्धतीने आपली शेवयाची भाजी रेडी होते. आता फक्त 2 मिनिट मी बॉईल होऊ देणार आणि बंद करणार. इथे भाजी झालेली आपली शेवयाची बघू शकता. आणि इथे मी थोडीशी वाटीत काढली. तर वैभव आणि विहानला टेस्ट करायला लावते. टेस्टिंग कशी झाली, काय कशी लागते, चिकन सारखी लागते, मटन सारखी खूप म्हणतात. खूप व्हिडिओमध्ये मी ऐकलंय आणि खूप जण म्हणतात, माझी मम्मी ते पण म्हणतात की एकदम ना मटन सारखीच लागते. आता इथे मी 2-3 पोळ्या केल्या फक्त वैभवसाठी, नंतर मग विहान त्यांच्यासाठी करते. त्यांना जायचं आहे ना, तर त्यांना टिफिन पटकन करून देते मी. आणि चला दाखवू बरं त्यांचा रिव्ह्यू तुम्हाला. आधी विहान टेस्ट करतोय शेवयाची भाजी. जास्त घे जरा, म्हणजे कळेल टेस्ट. हां तशीच बुडो. नीट खा, नीट खाल्ल्यावर कशी झाली, कशासारखी लागते. तर कशी वाटली भाजी? भारी आहे, फिक्की पण आहे आणि मटणासारखी पण लागते, जसं मटनच खातोय. हा रवियाला तर आवडली आहे. आता वैभवला बघू आपण आवडली की नाही. तर इथे वैभवसाठी काढली देत आहे. तर आता आईंसाठी देऊन देऊ वाटीमध्ये. आईनी पण खूप वर्षांनी खाल्ली असेल शेवयाची भाजी. वाटी भाकरी तो आपली आहे शेवयाची भाजी बघू शकता. तर
तर आता आईंसाठी देते मी भाजी शेवळाची. आपला नवीन जिरा तांदूळ आहे हा, बघू शकता मस्त होतो मोका मोका. तरी मी पाणी जास्त टाकते कारण डब्याला द्यावा लागतो, थोडा मऊ मऊ करते मी. तर अशी आईंना दिलेली शेवळ्याची भाजी. चला आता मी पण ना व्यवस्थित टिफिन भरून घेते आणि मग त्यांची रिॲक्शन पण म्हणजे त्यांना टेस्ट करायला लावते कशी झाली, मी नंतर लास्टला करणार. चला हा, आमची कियारा आलेली टेस्ट करायला भाजी शेवळ्याची. हा कर बरं टेस्ट. मग तुला आवडली ना, मग नंतर दिल ताटात तुला. खा आधी खाऊन आणि सांग मला कशी झाली, कशासारखी लागते बरं टेस्ट. चिकन सारखी. तर केरळला तर माहिती पण नव्हतं शेवळ्याची भाजी काय कशी आहे, तर तिने पण टेस्ट केलेली आहे. तर इथे वैभवसाठी टिफिन पण भरलेला आहे मस्त इथे, आणि आईंना पण मी भाजी देऊन दिली. विहान केरळने पण टेस्ट केलेली आहे. तर आता आपण वैभवला देऊ. जरा खाऊन बघा, तुमचं आवडतं नॉनव्हेज व्हेज मध्ये. लागते ना मटणासाठी वाटण टाकल्यानंतर त्याचा मसाला. सुकी पण भारी मस्त. तर तेच पहिलं आपण फर्स्ट टाइम खाल्ली ना एकदा, कधीच नाही खाल्ली. एवढे आम्ही जायचो रानभाज्या पण ती भेटतच नाही. आता आम्हाला तिकडे भरपूर प्रमाणात दिसली म्हणून आम्ही आणली, नाही तर आम्ही आता ह्या साईडला पण जातो, त्र्यंबकच्या घाटामध्ये पण जातो, तर भाजी मिळतच नाही ना आपल्याला. एखादी असते कुठेतरी ती पण नाही मिळत आणि खूप महाग मिळते आपल्याकडे. म्हणजे आम्ही आता 100 रुपयाला 4 तुऱ्या आणलेल्या आहेत छोट्या, तुम्ही बघितल्याच असतील. तर त्याच्यामध्ये जेव्हा करायची तेव्हा तो पाला देतात, तो घ्यायचा त्यांच्याकडून देतात. ते नसलं तरी त्यांना सांगायचं पाला द्या, त्याच्याने खाजरत नाही भाजी. आणि घरी आल्यानंतर त्याच्यामध्ये कोकम टाकू शकता, चिंच पण टाकू शकता तुम्ही, कोकमचं किंवा आमसूल टाकू शकता, म्हणजे त्याच्याने खाजरत नाही भाजी. आणि असं छान मी त्या मावशीनाच विचारलं होतं की कशी भाजी करतात, तर त्या बोलल्या त्याच्यामध्ये कोकम टाक, ही भाजी टाकली तरी कोकम टाक. आणि कोकम टाकलेलं माझ्याकडे होतं. आणि अशी मस्त त्यांनी पण टेस्ट केली, त्यांचा टिफिन पण भरलेला आहे मस्त. तर आता बाकीचे सगळे कामं करून घेते, पीठ मळलेले अर्ध पोळ्या करून घेते आणि त्यांचा टिफिन पूर्ण बाटल्या वगैरे पाण्याची भरून देते आणि बोलते नंतर. ते बसलेले आहे आणि तेच इतक्यात आवरलं आणि जेवण पण झालं. तर मी खाल्ली होती शेवळ्याची भाजी, इतकी छान लागली. मटणसुद्धा एवढं भारी लागत नाही, एवढं भारी लागली. तर मस्त खाल्ली, जेवलो विहान पण जेवला आणि तेच केरळला पण जेवण दिलं. आणि त्यात आवरून बसली, कपडे लावले वॉशिंग मशीनला. आज थोडंसं वातावरण चांगलं झालेलं आहे, तर म्हटलं कपडे वाळून जातील, तर मग भरपूर सारे कपडे लावून दिले आणि इथे रिलॅक्स बसली. म्हटलं त्याला बोलू तुमच्याशी. तर अशा पद्धतीची मस्त शेवळ्याची भाजी केली फर्स्ट टाईम, ते पण आयुष्यात नाही म्हणता येणार, एवढ्या 10-15 वर्षामध्ये फर्स्ट टाईम केली मी. आणि मी कधी खाल्लेली पण नव्हती, फर्स्ट टाईमच खाल्लेली आहे आज. एकदम भारी लागली. आता याच्या पुढे मी आणत जाणार शेवळ्याची भाजी, मस्त लागते एकदम. तर तेच आता थोड्या वेळाने कपडे वाळत टाकेल पोर्चमध्ये आणि मग घर पण आवरलेलं आहे, बघू शकता पूर्ण घर आवरून टाकलं. तर चला कियारामध्ये रूममध्ये विहान इथे बसला आहे आणि मग नंतर बोलते तुमच्याशी. इथे कपडे झालेले, कपडे आणले आता वाळत करून देते. मला ना ही दोरी सोडून ह्या साईडला बांधायचं आहे आणि आम्ही ना इथे ग्रीन कपडा लावला, बघू शकतो मोठा पावसाळ्यापुरता पूर्ण ग्रीन कपडा लावलेला आहे. आणि सीडी पण आता वरती ठेवून द्यायची, सगळं आवरायचं. खूप पसार आहे, दाखवत नाही मी तुम्हाला मी. तर मला ना या साईडला कपडे वाळवायच्या दोऱ्या किंवा काहीतरी अडकवायचं आहे. तर तेच आता पटापट कपडे वाळत करून घेते आणि संध्याकाळी वैभव पण येणार आहे आज. तर मुलांना घेऊन थोडंसं जायचं सिटी सेंट्रल मॉलला, त्यांचं गेमिंगचं कार्ड काढायचं आहे. कारण कधीचं म्हणताय, कधीचं काढलं नव्हतं आम्ही, म्हटलं गेमिंगचं कार्ड काढून देऊ त्यांना खेळायला. तर त्यांचं कधीचं चाललं आहे, तर मुलांना सुट्टी ना, त्याच्यामुळे मग घेऊन जायचं आहे. तर वैभव आता येतीलच संध्याकाळी, तेव्हा जाणार. चला पटापट कपडे वाळत करून देते.
gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. The dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow down. And their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a world. बघू शकता कपडे वाळत केलेले आहे, थोडं ऊन पडलेलं आहे तर मस्त वाळत होऊन जाते, म्हणजे वाळतील कपडे. चला आता संध्याकाळीच बोलते चहाच्या टाईमला, आणि वैभव आले की आम्ही जाऊ सिटी सेंट्रल मॉलला मुलांना घेऊन. जरा खूप कधीच गेलो नाही घेऊन खेळण्यासाठी. चला बोलते नंतर तुमच्याशी. तर इथे ना वरती स्टॉल पण होते, ज्वेलरी ब्लाऊज वगैरे, तर ते असतील तर बघू आपण. होते वरती संडेला स्टॉल असतात, ते आता नाही आहे, तिथे असतात सगळे. इतके छान ज्वेलरी ब्लाऊज साड्या कॉटनच्या. आता चाललो वरती घेऊन गेम झोनमध्ये. टाइम झोनचं काढलेला आहे. या ना कोणता गेम खेळायचा. इथूनच काढले पडेल. हां
मागच्या वेळेस वियांसाठी काढलं होतं तर ते वियान काही खेळला नाही आम्हीच टाकलं होतं खर्च करून. यावेळेस वियान मस्त खेळला आणि त्याला ना पॉईंट पण भेटले म्हणजे परत पहिला आलो. पहिला आला 1 नंबर आला आणि कियारा पण खेळली तर मस्त असं झालेलं आहे.